आपल्यासोबत आमदार महेंद्र थोरवे आहेत. सर, आपलं स्वागत आहे TV9 मध्ये. एकंदरीत सर, मुख्य प्रश्न आपल्यासाठी आहे, जनतेच्या मनातला प्रश्न आहे की गेली अनेक वर्ष किंवा अनेक महिने आपण सुनील तटकरे यांच्यावरती टीका करत होतात, मात्र आता आपण दोघं सोबत आहात. खरं तर राज्यामध्ये शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPIचं आणि राष्ट्रवादी असं सरकार पुन्हा एकदा राज्यामध्ये आहे. आणि याच्यामध्ये मधल्या काळामध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आमच्यामध्ये राष्ट्रवादी आणि आमच्यामध्ये आपापसात मतभेद झालेले होते. परंतु त्यानंतर सुद्धा राज्यामध्ये पुन्हा एकदा सरकार आलं. देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून विराजमान झाले आणि उपमुख्यमंत्री म्हणून शिंदेसाहेब, अजितदादा त्यावेळेस होते. अशी संपूर्ण पुन्हा एकदा ही महाराष्ट्राच्या सत्तेमध्ये महायुतीची टीम म्हणून या ठिकाणी विकासाला गती देण्याचं काम, महाराष्ट्राच्या विकासाला गती देण्याचं काम या तिन्ही नेतृत्वाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा सुरू केलं. आणि मग मधल्या काळातली जी कटुता आदरणीय तटकरे साहेबांच्या बाबतीत आमच्यामध्ये होती, या संदर्भात शिंदे साहेबांनी सुद्धा माझ्याशी चर्चा केली, तटकरे साहेबांनी शिंदे साहेबांशी चर्चा केली. आणि मग कुठेतरी आमची काय वैयक्तिक दुश्मनी अशी काहीच त्या ठिकाणी राजकीय मतभेद या ठिकाणी होते. त्यामुळे शिंदे साहेबांनी सुद्धा सांगितलं की आपण दूरदृष्टी ठेवून त्या ठिकाणी पुढील काळामध्ये काम करावं आणि जे काय मतभेद असतील ते मतभेद आपण त्या ठिकाणी कुठेतरी थांबवले गेले पाहिजेत. अशा माझ्याशी चर्चा केल्यानंतर मग आम्ही तटकरे साहेब सुद्धा त्यांच्याशी बोलले आणि मग ती चर्चा झाल्यानंतर विधान परिषदची निवडणूक समोर आली. त्यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे यांना उमेदवारी त्या ठिकाणी महायुतीकडून देण्यात आली आणि मग महायुतीचा धर्म म्हणून पाळण्याचं काम मला पक्ष नेतृत्वाने त्या ठिकाणी सांगितलं आणि त्याचं तंतोतंत पालन करण्याचं काम मी त्या ठिकाणी केलं गेलं. तटकरे साहेबांशी सुद्धा माझी फोनवर 2-3 वेळा चर्चा झाली. त्यातसुद्धा त्यांना सांगितलं की साहेबांचा आदेश आहे की जो काही आपण त्या ठिकाणी उमेदवार आपल्याला दिलेला आहे त्या उमेदवाराचं काम आम्ही प्रामाणिकपणे त्या ठिकाणी करू. आणि म्हणून आम्ही पुन्हा एकदा साहेबांच्या आदेशाने एकत्रपणे त्या ठिकाणी आलेलो आहोत. पुढील काळामध्ये सुद्धा आम्ही त्या ठिकाणी एकत्रपणे काम करू. मधल्या काळामध्ये जो काही भरतशेठ गोगावले यांच्या बाबतीत पालकमंत्र्यांच्या विषयासंदर्भात जो काही खेचाखेची सुरू होती, या संदर्भात सुद्धा आम्ही तिन्ही आमदारांनी शिंदे साहेबांशी चर्चा केली की जर आपण विधान परिषदची आपलं या ठिकाणी सर्वात जास्त त्या ठिकाणी संख्याबळ असताना सुद्धा राष्ट्रवादी सिटिंग सीट आहे म्हणून आपण पुन्हा एकदा त्यांना त्या ठिकाणी संधी देतोय, तर मग जो आपापसातला मतभेद जर आपल्याला थांबवायचे असतील तर मग पालकमंत्री पद जे आम्ही मागणी आम्ही सातत्याने आम्ही करत आहोत ते पालकमंत्री पद तरी भरत शेठ यांना त्या ठिकाणी देण्यात यावं असा तुम्ही आग्रह त्या ठिकाणी धरावा आणि ते मागणी मान्य करावी. मग आमचा हा प्रश्न त्या ठिकाणी सुटून जाईल. शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांशी चर्चा केली, त्यानंतर सुनेत्राताईंशी चर्चा केली आणि तटकरे साहेबांशी सुद्धा चर्चा करून हा प्रश्न मार्गी लागलेला आहे. आता एक 8 दिवसामध्ये भरत शेठ हे नव्याने रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होतील आणि अशा पद्धतीने राष्ट्रवादी, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, RPI अशी अभेद्य महायुती म्हणून राज्यामध्ये रायगडमध्ये पुन्हा एकदा एकत्रपणे काम करण्याचा निर्णय हा सर्वच नेत्यांनी, वरिष्ठ नेत्यांनी एकत्रपणे त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि म्हणून आम्ही सुद्धा एकत्रपणे त्या ठिकाणी काम करत आहोत. यावरून सर असं समजा की पालकमंत्री पद हे तटकरेंनीच अडवून ठेवलं होतं? नाही, असं आता हा मुद्दा 8 दिवसामध्ये सुटतो असं आपण म्हणताय. इतके वर्ष हा मुद्दा सुटलेला नाहीये. आपण सत्तेमध्ये सोबतच आहात, मात्र आताच तो मुद्दा सुटतोय. याचा मितीत अर्थ काय घ्यावा? खरं तर राज्यामध्ये 3 पक्षांचं सरकार आहे. भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी आणि प्रत्येक पक्ष हा आपल्याला काय सत्तेचा वाटा मिळेल हा प्रयत्न प्रत्येक पक्ष त्या ठिकाणी करत असतो. कदाचित सुनील तटकरे साहेब सुद्धा त्यांना पालकमंत्री पद मिळावं ही त्यांची मागणी सातत्याने आग्रही त्या ठिकाणी होती. गेली कित्येक वर्ष ते पालकमंत्री म्हणून त्या ठिकाणी काम त्यांनी केलेलं आहे. पालकमंत्री आदित्यताई सुद्धा पालकमंत्री होती. त्यामुळे पुन्हा एकदा त्यांनी ती मागणी त्या ठिकाणी धरून ठेवलेली होती. परंतु आमची मागणी होती की 3 आमदार आम्ही शिवसेनेचे आहोत. सुरुवातीपासून जो काय उठाव शिंदे साहेबांनी एकत्रपणे केला आणि राज्यामध्ये सरकार खिचून आणलं, त्याच्यामध्ये फार मोठं योगदान भरत शेठ असेल, मी असेल, महेंद्र दलवी असतील, आमचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी होतं आणि म्हणून रायगडचं पालकमंत्री पद हे शिवसेनेलाच मिळावं ही आग्रही भूमिका आम्ही त्या ठिकाणी धरली
आणि म्हणून त्या ठिकाणी आम्ही ते पद मागणी केलेली होती, पण मधल्या काळामध्ये ते राष्ट्रवादीकडे देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी झाला आणि मग ते त्या ठिकाणी आक्रोश बाहेर रस्त्यावर कार्यकर्ते उतरले गेले. शिंदे साहेबांनी तशा सूचना केल्या आणि मग फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी त्या पदाला स्थगिती दिली होती आणि म्हणून तो जो तेव्हापासून जे काय वाद सुरू झालेले होते ते मतभेद त्या ठिकाणी राजकीय जे होते ते या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या माध्यमातून संपुष्टात आलेले आहेत आणि एक चांगलं काम या रायगडच्या विकासाला गती देण्याचं काम हे रायगडचे सगळेच आम्ही नेते एकत्रपणे येऊन एक चांगला विकास आपण या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी भविष्य काळामध्ये कसा केला जाईल यासाठी प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करू. सर, आपण जर बघितलं तर आपल्या आमदारकीच्या निवडणुकीमध्ये त्याचबरोबर नगरपरिषद निवडणुकीमध्ये कुठेतरी राष्ट्रवादीकडनं आपल्याला सहकार्य झालं नाही, त्यामुळे आपण अधिकतम आक्रमक होतात. रायगडचा आखा देखील आपण तटकरणात संबोधलं, डीने देखील आपण एकमेकांचे काढलेत. मात्र आत्ताच एकनाथ शिंदेचा आदेश आपण पाळताय, त्यावेळेस आपले पक्षप्रमुख एकनाथ शिंदेने असा आदेश केला नव्हता का की एकत्र काम करा? नाही, त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की विधानसभेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडनं त्या ठिकाणी अपक्ष उमेदवार देण्यात आलेले होते आणि ते कुरघोडीचं राजकारण त्या ठिकाणी त्यावेळेस झालेलं होतं. परंतु मधल्या काळामध्ये कायमस्वरूपी मगाशी सांगितलं की राजकारणामध्ये कोणी कुणाचा कायमचा शत्रू नसतो आणि कोणी कुणाचा कायमचा मित्र नसतो. ही जी परिस्थिती असते परिस्थितीनुसार राजकारण बदलत असतं. त्या बदलत्या राजकारणानुसार बदलत्या परिस्थितीनुसार आपण त्या ठिकाणी राजकारण करत आहोत. जी परिस्थिती रायगडच्या विकासाला गती द्यायला पाहिजे, सरकार आपलं आहे, आपापसात मतभेद करून रायगडचं नुकसान होत आहे. आज 1.5 वर्ष रायगडला पालकमंत्री पद नाही, त्यामुळे रायगडच्या विकासामध्ये त्या ठिकाणी विकास त्या ठिकाणी थांबला जातोय आणि ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून तटकर साहेबांनी सुद्धा विचार केला असेल, भरत शेट्टी केला असेल, शिंदे साहेबांनी, आम्ही सगळ्यांनीच तो एकत्रपणे विचार केला आणि मग तो निर्णय त्या ठिकाणी घेण्यात आलेला आहे. तर पुढील काळामध्ये जे काही झालंय ते आता परत उघडत न बसता नव्याने कसं चांगलं करता येईल, नव्याने कसं एकत्रपणे काम करता येईल या गोष्टीचा प्रयत्न तटकर साहेबांकडनं होत आहे. ते सुद्धा आज अतिशय मातब्बर नेते आहेत, परंतु मी पाहिलं त्यांना फार डाऊन टू अर्थ आहेत. आमदारांशी बोलताना किंवा सगळ्यांशी चर्चा करताना म्हणजे सगळ्यांना कसं बरोबर घेऊन जाता येईल. आज कोकण विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये अनिकेत तटकरेंना बिनविरोध करणं ही सोपी गोष्ट नव्हती, परंतु त्यात त्यांचा फार मोठा सिंहाचा वाटा आहे की तटकरे साहेबांचं प्रत्येकाशी असणारे घनिष्ठ संबंध आणि सगळ्या पक्षांनी एकत्रपणे महायुतीचा धर्म पाळल्यामुळे ते शक्य झालेलं आहे. परंतु त्यांनी सुद्धा एकत्रपणे चांगलं काम पुढील काळामध्ये आमच्याबरोबर करतील हा आत्मविश्वास आम्हा सगळ्यांना आहे. कुठेतरी सर आपल्या भूमिकेबरोबरच आपले जे पक्षाचे आमदार महेंद्र दळवी आहेत ते नाराज आहेत, अद्यापही ते नाराज आहेत. होय, नक्कीच महेंद्र दळवींची नाराजी ती खरोखरच ती त्यांची योग्य आहे, कारण त्यांच्या बाबतीत जे काही घडलेलं आहे की या ठिकाणी त्यांच्या मिसेसला त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी बसवायचं होतं. त्या ठिकाणी सुद्धा आपापसात हे मतभेद असल्यामुळे त्या ठिकाणी अध्यक्ष भारतीय जनता पार्टीचं बसवलं गेलं, ज्यांचं संख्याबळ तिन्ही पक्षांच्या तुलनेमध्ये कमी होतं, तरीसुद्धा त्यांचा अध्यक्ष त्या ठिकाणी बसवण्यात आला आणि त्या गोष्टीचं त्यांना दुःख होतं आणि म्हणून त्यांचे जे काय त्यांनी जी काय भूमिका मांडलेली होती ती त्यांच्या जागेवर ते महेंद्र दळवी व्यवस्थित आहेत. मी त्यांच्या बाबतीत काय आज बोलू शकणार नाही आहे, परंतु शिंदे साहेबांनी त्यांना सुद्धा सूचना केलेल्या आहेत का पुढील काळामध्ये आपल्याला एकत्रपणे त्या ठिकाणी जायचं आहे आणि म्हणून त्यांनी त्यांच्या मुलीचा उमेदवारी अर्ज भरलेला होता ना, तो सुद्धा त्यांनी मागे घेतलाच. शेवटला तो पक्षाचा आदेश होता, त्या आदेशाचं पालन त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी केलेलं आहे. आपण आता राष्ट्रवादीला मदत केलेली आहे, पण ज्यावेळेस आमदार अनिकेत तटकरे आपल्या मतदारसंघात येतात त्यावेळेस राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना फक्त भेटतात, आपली न भेट घेतात, इथून जातात. नाही, असं नाही आहे. खरं तर अनिकेत तटकरे ज्यावेळेस कर्जतमध्ये आले त्यावेळेस मी मुंबईमध्ये होतो आणि सातत्याने त्यांनी मला कॉल केलेले होते की तुम्हाला भेटायचं होतं, परंतु मी त्यांना सांगितलं की मी मुंबईमध्ये असल्यामुळे आपली भेट होणार नाही, पण नेक्स्ट टाईम आपण नक्की भेटू. परंतु आपण ज्या ज्या काही कार्यकर्त्यांना भेटण्यास आलेलं ते भेटून घ्या. संकेतशी त्यांना कॉर्डिनेट करून दिलेलं होतं, त्यामुळे ते त्यांच्या पद्धतीने त्यांनी इथे येऊन जो काय त्यांच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना भेटत त्यांनी भेटलेले आहेत. आम्हाला तसा त्यांनी मेसेज दिलेला होता, त्यामुळे तशी काय हे नाही आहे त्याच्यामध्ये काय. रायगड जिल्ह्यामध्येच महायुती नव्हती, आता रायगड जिल्ह्यात पण महायुती झालेली आहे. कशा पद्धतीमध्ये विशेषतः कर्जतचा विकास आपण करणार आहात? पुढची आमदारकी पण आपल्याकडेच असेल का? होय, नक्कीच. आज रायगडचे सगळेच महायुतीचे नेते एकत्रपणे आल्यामुळे रायगडच्या विकासाला गती पुढील काळामध्ये आता पालकमंत्री बसल्यानंतर रायगडचा विकास अधिक गतिमान कसा करता येईल हा प्रत्येक नेते आम्ही सुनील तटकरे साहेब असतील, भरत शेठ असतील, प्रशांतजी ठाकूर असतील, महेश बालदे असतील
आणि रविशेठ पाटील असतील, त्यानंतर महेंद्र दलवी, आम्ही सगळेच एकत्रपणे, आदित्यताई वगैरे एकत्रपणे बसून रायगडच्या विकासाला भविष्यामध्ये कशी गती देता येईल हा प्रयत्न करू. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा आपण पाहताय की मागच्या 5 वर्षामध्ये एक ऐतिहासिक विकास करण्याचा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे या ठिकाणी केलेला आहे. विकासाला गती देण्याचं काम मागच्या 5 वर्षामध्ये आपण झालेलं आहे. श्रीरामपुराचं या ठिकाणी लोकार्पण सोहळा संपन्न झालेला आहे. ही सुद्धा कर्जतच्या विकासामध्ये एक ऐतिहासिक पाऊल आहे की अशा पद्धतीचे इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही या कर्जतचं त्या ठिकाणी नव्याने बनवण्यात आलेलं आहे. त्यामुळे कर्जतमध्ये नव्याने फार मोठमोठे प्रोजेक्ट यायला लागलेले आहेत, सुरू झालेले आहेत. सर्व लोकांना रोजगाराची संधी त्या माध्यमातून उपलब्ध झालेली आहे. अनेक रिसॉर्ट त्या ठिकाणी आलेले आहेत, फार्म हाऊस आलेले आहेत. आता आपण पाहताय की कर्जतमध्ये गाडी लावायला सुद्धा आज जागा नाही, एवढी तुफान गर्दी कर्जतमध्ये पर्यटकांच्या माध्यमातून या ठिकाणी होत आहे. आणि पर्यटकांच्या माध्यमातूनच अतिथी देवो भव, तसं पर्यटक देवो भव ही संकल्पना घेऊन आम्ही काम करत आहोत. आणि त्यामुळे पुढील काळामध्ये याच पर्यटकांच्या याच्यावरती कर्जतची अर्थव्यवस्था कशी आम्हाला बळकटीला देता येईल हा प्रयत्न आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. आणि कर्जतच्या विकासाला गती देण्याचं काम, अधिक काम कसं करता येईल हा प्रयत्न आम्ही प्रामाणिकपणे करणार आहोत. सर, शेवटचा एक प्रश्न. आपले पक्षातले आमदार महेंद्र दळवी जे आहेत ते मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत. आगामी मंत्री मंडळाचा विस्तार होणार आहे, काही संकेत आहेत का असे? नाही, खरं तर भरतसेठ गोगावले अतिशय चांगल्या पद्धतीचं काम हे महाराष्ट्रामध्ये करत आहेत. एक चांगलं नेतृत्व त्यांच्या रूपाने आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी मिळालेलं आहे. लवकरच ते रायगडचे पालकमंत्री म्हणून सुद्धा घोषणा त्यांची होणार आहे. आणि ही आमच्यासाठी सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे. असं कोणतंही भरतसेठ त्या ठिकाणी मंत्री आहेत, पालकमंत्री आहेत. जेवढा विकास आम्हाला त्यांच्या माध्यमातून कर्जतचा आणि या रायगडचा करता येईल तेवढा प्रामाणिकपणे प्रयत्न या ठिकाणी करणार आहोत. राहिला मंत्रिपदाचा विषय, तर आदरणीय शिवसेनेचे नेते एकनाथजी शिंदे साहेब हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. त्यामुळे तो जे काही निर्णय घेतील तो निर्णय आमच्या सगळ्यांसाठी अंतिम असेल. धन्यवाद सर. हे होते आमदार महेंद्र थोरवे. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश सावंतसह राज वैशम पायन, टीव्ही 9 मराठी, कर्जत, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.